सरकारच्या शपथविधी समारोहासाठी राज्यभरातील हजारो नागरिक मुंबईमधील आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत। मोठ्या संख्येने वाहनं आता मुंबईच्या दिशेने निघाली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि आपण त्या दरम्यानची दृश्य सुद्धा बघू शकतोय। वाशी टोल नाक्यावरती वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्याची दृश्य खरं तर समोर आलेली होती। शपथविधीसाठी हजारो नागरिक हे मुंबईमध्ये आता दाखल होत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या संदर्भात सविस्तर आढावा आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांनी घेतलाय। बघूयात सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती। आज मुंबईतील आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी समारोह पार पडणार आहे। मी सध्या वाशी टोल नाका या ठिकाणी आहे आणि माझ्या मागे आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली पाहायला मिळत आहे। तर राज्यभरातून हजारो कार्यकर्ते जे आहेत ते आज होणाऱ्या शपथविधीसाठी मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी जाणार आहेत आणि त्याचमुळे काहीशी वाहतूक कोंडी जी आहे ती वाशी टोल नाका या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावरती पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते जे आहेत ते याच मार्गाने पुढे जाणार आहेत। त्याचबरोबर राज्यभरातून 10,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या या शपथग्रहण समारोहाला जाणार आहेत। भाजपाचे विधिमंडळ गटनेते जे आहेत देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यांच्याबरोबर 2 उपमुख्यमंत्री देखील आपली शपथ जी आहे ती या ठिकाणी घेणार आहेत आणि राज्यभरातील हजारो कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईकडे कूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी वाशी टोल नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली पाहायला मिळत आहेत आणि वाहतूक पोलीस जे आहेत ते